नांदेड़ के सांसद प्रताप पाटिल चिखलीकर ने आरोप लगाया कि नांदेड़ जिला सेंट्रल बैंक डूबने की कगार पर है। वो नांदेड़ में मीडिया प्रतिनिधियों से बात करते हुए बोल रहे थे। आज बोलते हुए उन्होंने कहा कि सरकार द्वारा किसानों के लिए शुरू किए गए नांदेड़ जिला सेंट्रल बैंक के निदेशक मंडल ने अवैध तरीके से बैंक की जगह बेच दी है। सांसद प्रताप पाटिल चिखलीकर ने निदेशक मंडल की आलोचना की है कि बैंक का दिवाला निकलने की कगार पर है, क्योंकि संपत्ति की कीमत अधिक है और जिला बैंक की संपत्ति कम दर पर बेची गई है। चिखलीकर ने ये भी कहा कि मैं या हमारे सह निदेशक इसकी शिकायत करेंगे और बेचे गए प्लॉट पर कोर्ट से स्टे दिलाने का काम भी करेंगे। नांदेड़ से एम अनिल कुमार की रिपोर्ट। आता मध्यवर्ती बँकेच्या मी सभागृहामध्येच आहे। बैठकीमध्ये हा विषय चर्चेला गेला। मी स्वतः माधव दालमेची जी जागा विकलेली आहे त्या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन घेतलं। शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा उपनिबंधकांनी देखील त्यांचं मत नोंदवलं। एक तर ऑनलाइन टेंडर व्हायला पाहिजे, आयुक्तांनी ऑनलाइन टेंडरची मान्यता रद्द केली असेल तर बोली पद्धतीने व्हायला पाहिजे, किंवा समजा पेपरला जाहिरात देऊन जर टेंडर मागवले असतील तर शेवटच्या क्षणाला जेव्हा बिडिंग करतात, निगोशिएट करतात, तेव्हा ज्यांनी भाग घेतला त्यांना संधी द्यायला पाहिजे, असा नियम आहे। जिल्हा उपनिबंधकांनी देखील माझ्या मताला या बाबतीत सहमती नोंदवलेली आहे सरकारचे प्रतिनिधी म्हणून। जागा वाटप म्हणजे जागा विक्री जी झाली, आज मेजॉरिटी बँकेमध्ये ज्यांची आहे ते ठराव पास करतील, पण या प्रकरणाला मी प्रवीण पाटील चिखलीकर आणि कैलास गोरटेकरांनी विरोध केलेला आहे। माझं आताही मत आहे की झालेली विक्री ही चुकीची झाली आणि अशा पद्धतीची विक्री होऊन बँकेला अडचणीत आणण्याचं काम करू नये। किती जागा आहे आणि किती मूल्यामध्ये ती विक्री करण्यात आली आणि तिचं अपेक्षित मूल्य किती येऊ शकते? नाही, त्यांनी असं रेकॉर्डला अपेक्षित मूल्य दाखवलं आहे, परंतु जेव्हा निगोशिएट करतो त्याचा सरकारी नियम असा आहे की ज्या भाग घेतलेल्या लोकांना शेवटची प्राईस सांगायची, अमक्याने एवढी किंमत बोललेली आहे याच्यापेक्षा कोणी वाढवू शकते का, हा जो नियम आहे हा नियम पूर्णतः बाजूला ठेवला। निगोशिएट करताना याचं त्याला कळू दिलं नाही, त्याचं याला कळू दिलं नाही, कोण किती रकमेचं भरलं आहे शेवटी ओपन करणं हे गरजेचं होतं, ते केलं नाही, म्हणून झालेली प्रक्रिया चुकीची आहे माझं मत आहे। कुंटुरकर शुगरच्या संदर्भानं गेल्या 2-3 दिवसामध्ये वर्तमानपत्रात बातमी येते, चांगली गोष्ट आहे की बँकेच्या वसुलीसाठी बँक प्रयत्न करते, पण कुंटुरकर शुगरला वेगळा नाही आणि भाऊराव चव्हाणला वेगळा नाही का? कुंटुरकर शुगरला वेगळा नाही, हुतात्मा जयंतरावला वेगळा नाही का? तुम्ही कुंटुरकर शुगरची विक्री झाली आणि वसुली झाली नाही म्हणून कोर्टात रीट दाखल केली, हुतात्मा जयंतरावची देखील रीट दाखल होती। नियमबाह्य संचालक मंडळाने ती रीट वापस घेतली। कुठलीही रीट एकदा दाखल ज्या कारणासाठी दाखल झाली त्या कारणाची पूर्तता झाल्याशिवाय रीट वापस घेता येत नाही, असं माझा अभ्यास आहे। पण बँकेचा रिमोट कंट्रोल अडचणीत येऊ नये, त्यांच्यावर काही येऊ नये म्हणून रीट वापस घेतली। जिल्हा उपनिबंधकांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून बैठकीत सांगितलं, एकदा रीट दाखल झालेली वापस घेता येत नाही, पण संचालक मंडळाने ठराव केला आणि जयंतराव पाटील कारखान्यावर जी रीट दाखल झाली ती हायकोर्टातून वापस घेतली। म्हणजे बँक चालवायची असेल तर एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय, ती गोष्ट चुकीची आहे। आणि जी रीट वापसच घेता येत नाही ती कशी घेतली याची चौकशी झाली पाहिजे। उद्या जर सर्वसामान्य कोणी न्यायालयात गेलं तर बँक अडचणीत येईल आणि याच्यावर CEO म्हणून CEOला जेवढं सांगितलं तेवढं करणं भाग आहे।
म्हणून संचालक मंडळाने अशी मोठ्या पद्धतीची चूक केली. कुंटुरकर शुगर असेल, हुतात्मा असेल या अन्य कारखाना असेल, पूर्वी त्यांना कर्ज देताना त्यांची कागदपत्र पाहिली गेली नाहीत, पूर्ण अटी आणि शर्तीची पूर्तता करून घेतली नाही म्हणून बँक अडचणीत आली. मग परत तो पांडा तुम्ही पाडणार आहात का? आज भाऊराव चव्हाणच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना कर्ज द्यायची भूमिका बँकेने घेतली. शेतकऱ्यांना कर्ज दिलंच पाहिजे, पण कारखान्याकडून तुम्ही का बॉन्ड लिहून घेतला नाही की यांना दिलेलं कर्ज आम्ही वसूल करून देऊ म्हणून? म्हणजे तुम्ही दुसऱ्याला देताना बॉन्ड पाहिजे, दुसऱ्याला देताना अटी पाहिजे. केवळ आणि केवळ बँकेला फसवण्याचं काम, काही संचालकसुद्धा याच्यात अडचणी देण्याची शक्यता आहे. न्यायालयामध्ये ठराव वापस घेता येत नसताना जर घेतला असेल आणि काही लोकांनी मूकसंमती नाईलाजाने दिली असेल तर ते बिचारे उद्या अडचणी देण्याची शक्यता आहे. बँक पुन्हा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले, आता कुठे टाकते पुन्हा बँक बुडवण्याचे हा सगळं सुरू आहे, असंच म्हणावं लागेल. कारण ज्यांच्या हातात राज्याची सत्ता होती त्या काळात बँकेला पैसे मिळाले नाहीत. विलासरावजी देशमुख साहेबांनी बँकेला पैसे दिले. त्यानंतरच्या काळात आजपर्यंत थकामीची रक्कम मिळाली नव्हती. देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांनी अर्थनियोजन खात्याचे मंत्री झाले. त्यांनी थकामीची रक्कम आमच्या विनंतीने दिली. आम्ही हे नाही बघितलं की बँक कोणाच्या ताब्यात आहे, बँक चालली पाहिजे, सरकारकडून मदत झाली पाहिजे, हे केलं. परंतु आज अशा पद्धतीने जागा विक्री करणे, अशा पद्धतीने कारखान्याच्या वसुलीनं करता रीट मागे घेणे, निश्चितपणानं बँके अधोगतीकडे जायला काही वेळ लागणार. सरकार खात्याकडे, सरकार मंत्र्याकडे आपण काही तक्रार करणार आहे? निश्चित मी जरी केली नाही तर बँकेचं हित लक्षात घेऊन मी जे बैठकीमध्ये बोललो ते मला रीतसरवर कळवावं लागेल.